वहिनी, तू मला मारलं असलंस ना तरी या अपंगत्वातून मुक्त केलंयस. पण मी फक्त शरीराने अपंग होतो, बुद्धीने मनाने नाही. साऱ्या जगाला हे ओरडून ओरडून सांगत होतो, पण कोणीच दखल घेतली नाही. माझ्याकडे दुर्लक्ष केलं, मला वाईट टाकलं. तेव्हा माझ्या आत्म्याला किती वेदना झाल्या असतील याची कल्पना फक्त मीच करू शकतो. भाऊजी, हा? अरे वा, लाडू. वहिनी माझ्यासाठीच आणलेत ना? हो. वहिनी, तू स्वभावाने जरी कडू असलीस ना तरी मनाने फार गोड आहेस. खात्री करायला आलीस की मी मेलोय की जिवंत आहे याची? का केलं वहिनी असं तू? अगं, तुला जराही धीर निघाला नाही. मी जास्त दिवस त्या घरात राहणार नाही वचन दिलं होतं तुला, पण तू धीर धरला नाही. आता दादाला काय उत्तर देशील? काय मिळवलंय सगळं करून? काहीच नाही. पण वहिनी,
नकळत तुझ्या हातून केवढं मोठं पुण्य घडून गेलंय. रोज रोजच्या मरण्यापेक्षा एकदाच मेलेलं बरं. वहिनी, तू मला मारलं असलंस ना तरी या अपंगत्वातून मुक्त केलंयस. पण मी फक्त शरीराने अपंग होतो, बुद्धीने मनाने नाही. साऱ्या जगाला हे ओरडून ओरडून सांगत होतो, पण कोणीच दखल घेतली नाही. माझ्याकडे दुर्लक्ष केलं, मला वाईट टाकलं. तेव्हा माझ्या आत्म्याला किती वेदना झाल्या असतील याची कल्पना फक्त मीच करू शकतो. वहिनी, मला जगायचं होतं ग, मला जगायचं होतं. मला माझ्या अपंगत्वाशी झुंज देऊन जिंकायचं होतं. मला फक्त एक संधी हवी होती. तुला काय वाटलं, हे एवढं सगळं झाल्यावर दादाला काहीच कळणार नाही? अगं, खूप हुशार आहे तो तुला कधी क्षमा करणार नाही. पण मी तसं होऊ देणार नाही. तुला इथून लवकरच जायला पाहिजे. लोक आत्महत्या समजून विसरून जातील. जा वहिनी, तुझी कायमची पीडा गेली. तुझी सुखाची दारं उघडली वहिनी. प्लीज वहिनी, माझ्या दादाची काळजी घे. जा जा वहिनी, वेळ फार कमी आहे वहिनी. जा, तुला लवकर गेलं पाहिजे. वहिनी जा. हे आकाश, पृथ्वी, हवा, निसर्ग, तुम्ही सुद्धा माझ्या आनंदात सामील व्हा. माझ्या आनंदाला आज पूर आलाय. त्या स्वार्थी जगात निरर्थी माणसाला काहीच जागा नाही. आणि माझ्या जगण्याला सुद्धा काहीच अर्थ नव्हता. मग मी सुद्धा निरर्थीच ना? का? तर मी अपंग आहे म्हणून. विधात्यानं मला अपंग शरीर दिल्यानं खूप छळ झाला माझा. पण आता काही क्षणातच हे शरीर सोडल्यावर माझ्या आत्म्याला सुद्धा शांती मिळेल. हे परमेश्वरा, तू माझ्याकडून पाप पुण्याचा हिशोब सुद्धा मागू शकत नाही. कारण तू त्याची संधीच मला दिली नाही. माझ्या पदरात फक्त दुःखच टाकली. सर या ना प्लीज. मनाली, 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 आज मी सॉलिड खुश आहे. आय एम व्हेरी हॅपी. इट्स अ गुड न्यूज. अगं, मला खरंच वाटत नाहीये. मला आवड नाही तर मी वेडा होईन. अर्थात पार्थसाठी वेडा झालो तरी चालेल. मनाली, मी ठरवलं तर तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार आहे. तुला बाळा होईल ना, मी तुझी इच्छा पूर्ण करेन. कारण माहितीये, कारण आता मला पार्थची काहीही काळजी करायचं कारण नाही. अगं, आपल्या पार्थच्या पोर्ट्रेटला 5 लाखाचं प्राइज मिळालंय. आणि तेही तुझ्या पोर्ट्रेटला. खरंच त्यांनी तुझं चित्र काढलं होतं ना, ते पोर्ट्रेट दिलं होतं. खरंच मी खूप खुश आहे. काय झालं तुला रडायला? तुला आनंद नाही झाला? माझ्या हातून
खूप मोठं पाप घडलंय. माफीच्या पण लायक नाही हो मी. पार्थ भाऊजी, पार्थ भाऊजींना जाऊन वाचवा. ते मंदिराकडे. अगं पण काय झालं काय? तुम्ही जा ना, तुम्ही जा. बाजूला पार्थ, पार्थ उठ. पार्थ मला सोडून जाऊ नको. पार्थ, तर माझे पार्थ रजे उठ ना. पार्थ रजे उठ. असं करू नको. पार्थ उठ ना. पार्थ उठ ना राजा. ते पार्थला काय झालं? राजा मला सोडून जाऊ नको. पार्थ तुला माहित नाही. अरे तुझ्या पोटनेटला 5 लाखाचं प्राईज मिळालं. पार्थ तू जिंकलाय. पार्थ मला हरवू नको. मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. पार्थ उठ ना. पार्थ मला सोडून जाऊ नको. ते पार्थला उठवा ना. आणि कोणीतरी माझ्या पार्थला उठवा ना. पार्थ मला सोडून जाऊ नको. पार्थ मला सोडून जाऊ नको. आज मला नकोस रे. माझ्या पाठला उठवा नको. प्रेम 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 प्रेम